एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहु भाषण पांडुरंगा मौलौबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीतासन निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विप्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हल्लं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवे तू विश्वाभासू नवल उदयला चन्नवंशू अद्वयाब्जने विकासू वंदू आता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त बाबाजी चैतन्य महाराज. बाबाजी चैतन्य महाराजांचं गाव उत्तमपूर म्हणजे आताच ओतूर आणि महामार्गावर मांडव्या नदीच्या काठावर बाबाजी चैतन्य महाराजांचे शिष्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज आज ज्यांचा अनुग्रह दिवस आहे. पण तो अभंग होऊन गेला म्हणून मी तो टाळला आणि तो विषय येईल बुवा डबल म्हणून तो विषय टाळून दिला. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अनुग्रह दिवस आज आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी केला अंगीकार तुका म्हणे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह विठाला विठाला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. जंगल में मंगल है, बरोबर है ना. गुरुवर्यांची भाषा आहे. शहर में जहर, गांव में गंदी और जंगल में मंगल. या मंगल वातावरणामध्ये जंगलमध्ये मंगल करण्याकरता आणि मंगलमय साधना करावी ही साधका करता हे अभंग आहे. तसा सगळ्या जगा करता आहे. अखंड हरिनाम पंचम वेद संगीत गाथा पारायण आणि कीर्तन महोत्सव सोहळा
आणि हे वर्ष 30वे आहे. या ठिकाणी आपल्याला भल्या मोठ्या महात्म्यांचा आणि आशीर्वाद मिळालेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी, गणेशजी, संत ज्ञानोबा माऊली, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, श्री गंधमादन ऋषी यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि प्राण प्रतिष्ठा होऊन त्याचा हा वाढदिवस आहे बरं का. यामध्ये भरगच्च कार्यक्रम आहे. गाथेचं पारायण आहे. ऐकलं मी तुमचं थोडंसं पारायण ऐकलं, थोडंसं, जास्त नाही. त्याच बद्दल महत्वाचा एक भाग असा आहे, या ठिकाणी हरिपाठ आहे, काकडा आहे, प्रवचन आहे, आणखी हरिपाठ करून जागरही आहे. बरीचशी अशा प्रकारच्या या ठिकाणी महात्म्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. देशभक्त आणि हरिभक्त. या ठिकाणी आयोजक संत तुकाराम महाराज वारकरी आश्रम शिक्षण संस्था, गांधीली, गंधवेली, छत्रपती संभाजीनगर महाराज. मला आमंत्रण देणारे हरिभक्तीपरायण श्री आबा पाटील कोल्हे यांनी आमंत्रण दिलेलं आहे. संस्थापक आपल्या संस्थेचे हरिभक्तीपरायण श्री निवृत्ती महाराज बोडके. ही सगळी बाळ ताडकरी कीर्तनकार मंडळी, त्याचप्रमाणे पाहुणे मंडळी, नाद ब्रह्म उपासक मंडळी. बरोबर आहे का शब्द? कोणतं मंडळ? नाद ब्रह्म उपासक मंडळी. त्याचप्रमाणे कीर्तनकार बाबा ताडकरी श्रोत्यांना सुग्रास भोजन देणारे, वर्गणी पट्टी देणारी मंडळी, मृदंगाचार्य, भालदार, चोपदार, विणेकरी सहित सर्वांना वंदन. कार्यक्रम सुरू. विठ्ठल सर्व संतांमध्ये तुकोबराय हे कडस आहे. भक्ती कडस झाली आणि ज्ञानोबा माऊली पाया झाले. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानाचा पाया आहे आणि भक्तीचा कडस आहे. शांतीचा विस्तार आहे, नामाचा विस्तार आहे, नामाचा आधार आहे. हे वारकरी मंदिर अभंग आहे. नाही ज्याचा भंग त्याला म्हणतात अभंग. अभंग या आडनावाचे माणसं सोलापूर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत अभंग नावाचे माणसं. कोरटी गावाला अभंग. चला ठीक आहे, नावाचे आडनावाचे अभंग नाही, स्वरूपता अभंग. आणि आज भंडारा डोंगरावर हा उत्सव आहे. केलं मी 2 वर्षापूर्वी याच कार्यक्रमाला. आताही कार्यक्रम चालू आहे. परत भंडारा डोंगराच्या पायथ्याला एक कार्यक्रम आता सुरू होईल उद्या परवाला. परत तो संपला न संपला तेवढ्या तुकोबरायांच्या निर्याण गमनाच्या स्थळावर पुन्हा कार्यक्रम आहे. जिथे वारकरी आणि कीर्तनकार हजर तिथे कीर्तन प्रवचनाचा गजर. जिथे संसारी माणसं हजर तिथे गप्पांचा गजर. नसेल तर मग दाखवा तुमच्या अध्यात्माच्या कोणत्या गप्पा आहेत, दाखवा, मी बदल करून टाकेल. गप्पांचा गजर करणारी मंडळी गावोगाव आहे. गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा. ऐकत रहा. आपल्या महाराष्ट्रामधली एक परंपरा अशी आहे, कोणती? आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले. ही ज्ञानोबारांची परंपरा. आदिनाथ म्हणजे शंकर भगवान, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, संत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा माऊली, जोग महाराज, महाराष्ट्रभरचे सर्व कीर्तनकार, उपासक मंडळी. ही परंपरा नाथ परंपरा आहे. आदिनाथ गुरु ही परंपरा झाली. दुसरी एक परंपरा आहे बरे का, नाथ बाबांची परंपरा आहे. जो का निर्गुण निराभास, येथून उदय शबल ब्रह्मास. आदि नारायण म्हणती त्यास जो सर्वांचा आदिगुरु. आदि नारायणापासून आणि ही परंपरा चालत आलेली आहे. आदिनारायण म्हणते त्यास जो सर्वांचा आदिगुरु, तयाचा ब्रह्म अनुग्रहित, ब्रह्म अत्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय
दत्तात्रय परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा. हे जनार्दन स्वामी जळगाव जिल्हा, चाळीसगाव तालुका, बहुडा देवीचं मंदिर, पहाड गावाला आणि तिथले मूळ रहिवासी आणि किल्लेदार म्हणून काही काळ राहिले. आणि ज्या ठिकाणी राहिले ते देवगिरी, त्याला लोक दौलताबाद म्हणतात. देवगिरी खरं नाव आहे त्याचं. आणि परत ऐका, देवगिरीच्या डोंगरावर त्यांची समाधी. यांनी अनुग्रह दिला नागबाबांना. जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी, जनार्दन कृपेस्तव जाण, संपूर्ण निरसले भवबंधन. एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. ही नाग परंपरा पहिली. ही जी दुसरी परंपरा ही दत्त परंपरा दोन. तिसरी जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये सेना महाराज येतात, जरा अस्पष्ट दिसते ती. आणि चौथी परंपरा चैतन्य संप्रदायाची आहे, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. ही तुकोबरायांची परंपरा आहे. ते तर तुम्हाला सुरुवातीला वाटलं तुकोबरायांचा अनुग्रह दिन, दुसऱ्या परंपरा कशा सांगतात. चारही परंपरांची सुरुवात झाली मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. संप्रदाय फळत येथून या, ते गुज विधाता सांगे नारदासी. विधाता म्हणजे ब्रह्मदेवांनी नारदाला सांगितलं. नारदे व्यासांशी उपदेशिले. नारदजींनी व्यासजींना सांगितलं बरं का. नारदे व्यासाचे उपदेशिले. राघव चैतन्य, चैतन्य परंपरा. केशव चैतन्य, बरं का. ही परंपरा चालत आली. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलेली खुण. आणि त्यांचे शिष्य बाबाजी चैतन्य उत्तमपूर म्हणजेच ओतूर, मांडव्या नदीच्या काठावर परवाचं कीर्तन झालं माझं तिथे. गाईच्या शेणाने, गाईच्या गोमूत्राने, गोमयाने सारवलेली समाधी भारतात तर मला काही पाहायला मिळाले नाही. तिथे मांडव्या नदीच्या डाव्या काठावर. आणि त्यांनीच तुकोबरायांना सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. दर्शनात स्पर्शनात सत्य कृपया शिष्य देह के. दर्शनाने स्पर्शाने, तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. असं सांगलं तर तुम्हाला कंटाळा येऊन जाईल कीर्तनाचा. काय रट्याळ बाबा आणला. कारण लोकांना काय पाहिजे, युट्यूबच्या गप्पा पाहिजे तर तो कीर्तनकार यशस्वी. चला सांगतो पुढे. काय मंत्र दिला. मंत्र दिला रामकृष्ण हरी. 71 साली आळंदीला गेलो. नथुसिंग बाबा हे मारुती बाबांचे शिष्य. मारुती बाबा हे जोग महाराजांचे शिष्य. आणि जोग महाराज त्याच बरोबर हैबत बाबा, गुलाबराव बाबा माधानकर, ज्ञानेश कन्या हे 3 ज्ञानोबरांचे शिष्य. म्हणून वारकरी संप्रदायातली आळंदीची संस्था जी आहे ज्ञानोबरांच्या परंपरेत आलेली. बाकीचे परंपरा, चारही परंपरा एक झाल्यात. आणि वारकरी संप्रदाय जगाला मिळाला. ऐका, आपला संप्रदाय सोडून कुठेच भटकायचं नाही. हा, कुठेच भटकायचं नाही. काय मिळेल. आकडावा श्रीपती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती. आकडावा श्रीपती येणे पडले, आकडावा श्रीपती येणे पडले. हरिपाठामध्ये पंथ शब्द 3 वेळा आलेला आहे ज्ञानोबा माऊलींच्या. असं दुसरं पंथात जायचंच नाही. कशा करता जातो. लेकरा करता आईचं दूध, वासरा करता गाईचं दूध, शेती करता पावसाचं पाणी, आणि आपल्या आत्मकल्याणाकरता गाथा ज्ञानेश्वरी भागवत राम आहे. भटकायची गरजच उरली काय तुला. काहीच गरज नसताना कशाला भटकतो. डोंगरे महाराजांच्या भागवतातलं एक वाक्य, भटकणाऱ्याची बुद्धी सुद्धा भटकतच राहते. त्यांच्या भागवतातलं वाक्य आहे. चला सांगू पुढे. मग दुसरं पंथात जायचंच नाही का. वाया अनेक पंथा जातील, वाया अनेक
नाम परते तत्व नाही रे अन्यथा, तत्व नाही रे अन्यथा, तत्व नाही रे अन्यथा, तत्व नाही रे अन्यथा, वयानिक पंथाची धरी, वयानिक पंथाची धरी, वयानिक पंथाची धरी. नामचिंतन ही साधना आहे. ही साधना सोडून वाया दुसऱ्या पंथाकडे जाऊ नको. 6 वेळा वाया शब्द टाकलेला आहे ज्ञानोबा माऊलींच्या हरिपाठात. सांगून देऊ का? 1-2. चित्त नाही नामी व्यर्थ म्हणजे वाया. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. योग याग विधी येणे सिद्धी. ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ म्हणजेच वाया. असे 6 वेळा शब्द टाकलेले आहेत. आपापली साधना करत राहावी. पंथ शब्द 2च वेळा झाला नाही का? रामकृष्ण पंथ क्रमेला, रामकृष्ण पंथ शब्द 3 वेळा आलेले असू द्या. ही परंपरा ही आपल्या करता आलेली आहे. शांततेने एक ऐका. लहान वासराचं पोट आईच्या कासेने भरत, कासेतून भरत. हो, पक्षिणीच्या पिलूचं पोट चोचीतून भरत. आईच्या हृदयातल्या अमृताने लेकराचं पोट भरत. आणि सद्गुरूच्या मुखातून आलेलं उष्ट त्याने साधकाचं पोट भरत. म्हणजे कल्याण होत. आया भंग तुका म्हणे शेषसेवीन सांगण्याकरता आता पुष्कळ विषय परंपरेचे पाहिल्या बरोबर अनुग्रह आहे. ज्ञानोबा माऊलींचा एक शिष्य आहे रेडेश्वर महाराज. हा पैठणच्या एका कोड्याचा रेडा होता पाणी वाहणारा. आणि त्याच्यावर कृपा झाली होती. तुमची कृपा बर का? ज्ञानोबरांची कृपा झाली. तो रेडा बोलला आणि त्या रेड्याच्या मुखातून सारखा वेद येत होता. पशुतये स्थानी शांत झाला. हे रेड्याच्या समाधी पुढे जा. पुष्कळ कीर्तन केले. चैत्रात सप्ताह राहतो तिथे. आड्याच्या फाट्याला, आड्याच्या वनात. आता वन राहिलं नाही, सिमेंटची जंगलं झाली. फक्त तुम्हाला एक नवीन विषय सांगतो. मी इतकी गॅरंटी देतो आणि इतकी खात्री देतो की तुम्हाला झोपा लागतील आणि कंटाळा येईल असा विषय आहे. तुमच्या झोप येण्याची गॅरंटी मी देतो. मोजात साधूची, संताची, महात्म्याची कृपा होण्याकरता आपण साधन चतुष्टय संपन्न व्हावं. हे पहिलं चिंतन आहे. साधन चतुष्टय संपन्न होऊन समाधी षटक वगैरे करून काय करावं? गुरु दाविलिया वाटा येऊन विवेक तीर्थ तटा दुनिया मडकटा बुद्धीचा जेणे. ही ज्ञानेश्वरीतली ओळी बोललो. गुरुनी दाखवलेल्या मार्गाने जाऊन साधना करायची. आणि मग काय करायचं? दुनिया मडकटा बुद्धीचा जेणे. मल आणि विक्षेप हे दोन्ही दोष घालवायचे. कशासारखं? चांगदेवासारखं. फक्त त्याचा आवरण नावाचा दोष तेवढा मुक्ताबाईने घातला. बस. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा शांतते नाही का? चांगदेवाचे नाव 14 आहेत. चक्र 7च सांगतात पण एका ग्रंथात 14 चक्र सांगितले. 14 चक्राचा भेद झाला. 14 नावं बदलवले. 14 ठिकाणी समाधी घेतली आणि 14 वेळा काळाला माघारी लावली. म्हणून मी म्हणत होतो तुम्हाला कंटाळा येण्याची गॅरंटी देतो. आता इथून पुढे ऐका. आता कू कळाला का? कू तुम्ही हो म्हणताय हो. काय बरं ते? म्हणजे सगळं मोहगम चाललंय. कू 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 ऐका. कुक्कुट म्हणजे कोंबडी. कुक्कुटी म्हणजे कोंबडी. कुक्कुट म्हणजे कोंबडा. मग हे कशा करता तुम्ही? करता ऐकून तर घ्या. विषय पासून पुढे राहिला. आम्हाला शिरा पाहिजे तुम्ही पत्रावडी वाढली.
अरे पत्रावडी शिवाय शिरा नाही ना बाबा. ऐका, तर ज्या वेळेला कोंबडी अंड घालते, हा एका ग्रंथातला विषय आहे, आणि तिचे 7-8, 10, 5-15 अंडी गोळा झाली, ती ठेवतात गवतावर, तिला बसवतात आणि तिचा स्पर्श झाला, 21 दिवसातून अंड्यातून पिलू बाहेर पडतं. तिच्या स्पर्शाने तिच्याच आकाराचा पिवळ्या आणि पांढऱ्या बलकला आकार येतो आणि ती कोंबडी जशी आहे, जशी रचना आहे त्या देहाची, त्याच स्वरूपाचं साधर्म्याचं पिलू बाहेर पडतं. म्हणजे आईच्या स्वरूप साधर्म्याची त्या पिलूला प्राप्ती झाली. तसं गुरुमुखातून श्रवण झालं की गुरुच्या अधिकाराप्रमाणे, परमात्म्याच्या स्वरूपाप्रमाणे शिष्याला स्वरूप साधर्म्याची प्राप्ती होते. स्वरूप आणि साधर्म्य हा शब्द ध्यानात राहू द्या. चला, कू राहिलं ना, सांगितलं ना कू. आता दुसरा कू आहे, कुररी. काय सांगितली? कैरी नाही, कुररी म्हणजे टिटवी. कुरर नाम बोलीजे टिटवा. एकनाथ महाराजांच्या भागवतात हा शब्द आलाय कुरर. दत्तात्रयांची गुरु आहे ते टिटवी. असं का? हा, हो म्हणा. टिटिव टिव टिटिव टिटिव टिटाव 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 टिटाव. एक ग्रामावर जाऊन, एक नदी तीर पाहून, तेथे टिटवी करी शयन. हा अभंग नाथ बाबांचा आहे. टिटवीचा अभंग अवश्य वाचा. मी चालता चालता ग्रंथांची कपाट पाहिली, त्याच्यात नाथ बाबांची गाथा काढा, टिटवीचा अभंग काढा. मरेल चौगुल्याची सुना आता गावात राहिले कोण? मृत्यूची सूचना देणारी टिटवी आहे. तर ती आकाशात उडते, ती घरटं बांधत नाही. चिमणी सारखं, सुगरण सारखं असलं काही घरटं बांधत नाही. छोटोसे बाजूला करून घेते, खडे खडे बाजूला, एवढ्याशा खड्ड्याच्या जागात नांगरट जमिनीमध्ये कोणाला कळणार नाही अशा ठिकाणी आपली अंडे. त्या अंड्यांना पिवळा आणि करड्या रंगाचा ठिपका राहतो टिटवीच्या, आणि त्याच्यातून पिलू बाहेर आलं, मग ते आकाशातून टिटिव टिटिव टिटाव टिटाव तिडतिड 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 हा एक दुसरा आवाज आहे तिचा. गाथा पाहिल्याशिवाय माझ्यावर भरोसा ठेवायचा नाही. तर तिच्या आवाजाने, तिच्या अंड्यामध्ये तिच्या स्वरूप साधर्म्याची आणि तशीच टिटवीची पिलं तयार होतात तिच्या स्वरूप साधर्म्याने. तसा शिष्य आहे कुठे? मुंबईला, आणि गुरु आहे दुबईला. दुबईला कोणी गुरु नाही, पण मी शब्द सांगितले. तिथून शब्दाने जर त्यांनी कृपा केली तर इकडे शिष्याला स्वरूप साधर्म्याची इथे प्राप्ती होते. हे फक्त मला असं वाटतं रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगत होते. काय लोकांच्या डोक्यात राहील तर राहो, तुम्ही हसण्याच्याच नादी सगळं जग लागलं. आम्ही आता म्हातारे बंगारमध्ये गेलो. 2 कू झाले का हो? का 3 झाले? उक्पुट, गणपुटची कुररी, आणि तिसरी कुर्मी. कुर्मीची पिली या दिठी पाना ये धनंजया, ही ज्ञानेश्वरी उभी आहे. आणखी चरण आहे गाथेमधलं. तर ती कासवी आपली अंडी वाडूच्या मध्ये घालून देते, कारण कासवीचे अंडे शोधत राहतात ना, ते काय त्यांच्या कामाला आणतात काही लोक. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी नाही तुझा बेटी. आई तिला ते अवयवच नाही कासवीला. ते चरण बोललो ना मी. बरं बरं बरं, मग काय झालं सांगतो. तर ती काय करते बरं का, माझ्याच आकाराचा पाण्यामध्ये अन्न शोधायला जाते आणि तिथून स्मरण करते अंड्यांचं. त्या स्मरणाने त्या अंड्यामध्ये असणाऱ्या पदार्थाला कासवीच्या पिलाच्या स्वरूप साधर्म्याची प्राप्ती होते. आणि तसंच कासवीचं एवढं पिलू. आता ते यमुना नदीचं पाणी कमी होऊन जातं ना मे महिन्यामध्ये, माझ्याजवळचे मुरमुरे टाकले, इतकी पिलं आले, एवढे 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 एवढे. आईची ताटाटूट झाली का त्याला अन्न मिळत नाही, मग त्याला हे खावं लागतं. मग ती एवढी एवढी वाळलेलं भोकराच्या पानासारखी पिलं पाहिली, मी स्वतः पाहिली. यमुनेच्या कमी पाण्यात दिसली ती मला. आणि शरयू नदीमध्ये एवढी एवढी कासव आहे. तर त्याच कुर्मी, कुक्कुटी
पुररी स्वरूप साधर्म्याची प्राप्ती होते. 3 झाले आणि आता 4था पक्षी जो राहिलेला आहे आपला प्राणी, पाण्यातला मासा. अंडे कुठे टाकून देतो, शेवाळमध्ये अंडे राहतात, तरंगत तरंगत कुठेही भटकतात इकडे तिकडे, आणि अंड्यातून जिऱ्याच्या दाणे एवढ्याली पिलं बाहेर पडतात. अगदी तशीच शेपटी, तसाच कल्ला, तसंच तोंड, तसंच शेपट, तसेच पंख, त्याला पाणी हे हलवण्याकरता. म्हणून त्या स्वरूप साधर्म्याची जशी प्राप्ती होते, हे 4 उदाहरणं झाले. 4थं उदाहरण पाण्यातल्या माशाचं आहे आणि हा विषय ग्रंथातला आहे. मग त्याच प्रमाणे संत महात्मे काय करतात, ये हृदयचे ते हृदय गातले. आता काय बोलावं महाराज, ये हृदयचे ते हृदय घातले म्हणजे काय काय सांगता तुम्ही? काय नको द्या बाबा, काय सांगतो मी, जे सांगतो ते ऐका, पद्धतशीर एक ऐका. सांगणारा फुपेरा ममेरा भाई आणि ऐकणारा फुपेरा भाई. चक्कर बसला का कोणाला? काय सांगितलं? सांगणारा ममेरा भाई आणि ऐकणारा फुपेरा भाई. म्हणजे सांगणारा मामे भाऊ आणि ऐकणारा आते भाऊ. सांगणारा सारथी, ऐकणारा रथी. ऐकताय का सगळे? कंटाळा आला? परत ऐका. सांगणारा लक्ष्मीपती, ऐकणारा सुभद्रापती. सांगणारा चक्रधार, ऐकणारा धनुर्धर. मला वाटलं तुम्ही बोलताल म्हणून मी थांबलो. सांगणारा चक्रधर, ऐकणारा धनुर्धर. पुनश्च एक ऐका असा योग घडून आला. सांगणारा नारायण आणि ऐकणारा नर. येतं कोणात येता कोण? तो नर तैसा नारायण, वरी अर्जुना ते कृष्ण हामी म्हणे. मिठी मारली, या हृदयाचं त्या हृदयात गेलं. आज शक्तिपात झाला आणि तुकोबऱ्यांना स्वप्नामध्ये शक्तिपात झाला. बाबाजी चैतन्य महाराजांनी गंगा नदीवर स्नानाला जात असताना स्वप्नामध्ये बोध केला. तो आजचा दिवस संपूर्ण झाला. काही गप्पा सांगत नाही, मला क्षमा करा, तुमचं मनोरंजन मी केलं नाही म्हणून मी गुन्हेगार झालोय. असंच चाललंय जगात आता. जाऊ द्या, एवढंच आहे. सांगितले खूण माळे चैतन्य बाबाजी आपुले सांगितलेले नाम मंत्र रामकृष्ण हरी. आजच्या दिवसाला माग शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे शिष्य आणि योग्य असला तर इथे एक वाक्य आमचे महाराज सांगायचे. काय वाक्य सांगायचे? अधिकारी पुरुषाच्या मुखातून जर श्रवण केलं की ते श्रवण फलद्रूप होतं. हे परभणीकर गुरुजींचं वाक्य आहे. आणि योग्य शिष्याला जर गुरुना जर योग्य शिष्य मिळाला तर ती योग्य पेरणी झाली. तुका म्हणे कानी ऐकिली मात आणि तोची झाला घात जीवपणा. बस हा सगळा शक्तिपाताचा प्रकार आहे. हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपणाशी अर्जुना. बंद करून आता विषय, मग आता कीर्तन करू का? विठ्ठल एक साधक निघाला मराठवाड्यातून. कुठून? संभाजीनगर वरून. असं हो. कुठे चालला तो? रोषे निघाले अवचटे, पडले द्वारकेच्या वाटे. रागानं निघाला, द्वारकेच्या रस्त्याला लागावा एखादा. तसं तो तिथून निघाला, पुणे जिल्ह्यात गेला. तिथून निघाला जुन्नर तालुक्यात नाही, अशा त्या मार्गाने निघाला. तर त्या ठिकाणी बरं का डोंगराळ भाग आहे. तर जगद्गुरु तुकोबऱ्यांची एका डोंगरावर भेट घेतली. 3 डोंगर असल्यामुळे 3 नावं मी काही सांगत नाही. भंडारा, गोराडा, भामचंद्र. या 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 कुठे असतात? मराठवाड्यात संभाजीनगर जवळ गाव आहे. कशा करता आला?
महाराज तुमची गाथा दररोज वाचतो. काय वाचलं गाथेत? गुज बोलावे संतासी, संतांजवळ गुज बोलावे. पत्नी राखावी जैशी दासी, तिला लाड देऊ नये, पत्नीला लाड करू नये. लाड देतात ऐसी वाटा पावे कर्माचा. याने पाच गाथेचं पारण केलं, तिला घरी बसल्या बसल्या अर्धे मिळालं. लाड देऊ नये. हो सांगा काय येणं केलं? महाराज माझी अशी अवस्था झाली. काय झालं? संसार करावा तर सुख मिळत नाही आणि परमार्थ करावा तर देव दिसत नाही. असं कसं हो? संसार करावा तर मलाही वाटतो, पण सुख नाही ना. सुख नाही कोठे? संसार दुःख मूळ आणि परमार्थ करावा तर देव दिसत नाही. मग आता काय करावं ते कळत नाही. असं कसं काय झालं? म्हणजे तिखट खावं तर पचत नाही, फिकट खावं तर रुचत नाही, आणि काय खावं ते सुचत नाही. आता काय करावं तेही कळत नाही. आणखी काय सांगू? आणखी सांगू? सायकल घ्यावी तर पटत नाही, मोटरसायकल घ्यावी तर पैसा नाही, पायी चालावं तर पटत नाही. आता काय करावं? लग्न करावं कोणी मुलगी देत नाही, आणि ब्रह्मचारी राहावं तर गॅरंटी नाही. आता काय करावं? देव ना संसार तुका दोही गडे चोर, तुका दोही गडे चोर, तुका दोही गडे चोर. तुका दोही गडे चोर, तुका दोही गडे चोर, तुका दोही गडे दुसऱ्या भाषेत बोलू का? धोबी को कुत्तो घर कोण गाठतो. काय कळाले का नाही? महाराज तुम्हाला कळाले ना? हो म्हणून मला बरं वाटतं. धोबी को कुत्तो घर कोण गाठतो. त्या कुत्र्याला वाटलं मला घाटावर असतील, घाटावर गेला तर काही नाही, घरी असतील घरी. गडाचे सासवडम यामी सासवडाचे पुनर्गडम, गड सासवड रेवर मध्ये द्रविडोर बुडान्य. हा जो श्लोक आहे अनुप्रास अलंकाराचा श्लोक आहे. ड ड ड ड ड ड ड 8 वेळा ड शब्द आहे त्याच्यात. तर मी पुन्हा सांगतो तुम्हाला. इदांचे नास्ती परण लभ्यते, ना आप घर न बाप घर. अरे बापरे, ना आई न पैन, आणि खाली वाच चालला नदीच्या. मग एक विनंती आहे महाराज, तुकोबर आहे म्हणे काय? माझं आयुष्य गेलं, हा गेले ते तुम्हा समर्पण देवा, पण राहिलेल्या आयुष्याचा काळ कसा घालवा हा माझा समर्पक प्रश्न आहे. गेलं ते आयुष्य, जेणे हा जीव दिला दान तयाचे करी, माझ्याकडून झालं नाही ना. गेला आयुष्याचा काळ निघून गेला, पण राहिलेल्या आयुष्याचा काळ कसा घालवावा सांगताल का नाही? विचारा तुम्ही आणि सांगतो आम्ही. त्याला जे उत्तर दिलं महाराजांनी ते पहिलं चरण. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या मुरली, देवाच्या मुरली, देवा मुरली, देवाच्या मुरली. अभंग आहे, 19,300 चरण आहे. फक्त एक भानगड ऐकून घ्या. कोणती भानगड? काही प्रतीत काही अभंग मान्य नाही. संत चरण रज हा अभंग फडकरी मानत नाही.
त्याच्यामुळे मेळ बसत नाही. कोणत्या गाथेचे वेगळे, कोणत्या गाथेचे वेगळे. तर 19,300 चरण मध्ये पहिलं चरण सुरू झालं आणि मी विनंती करतो, हा अभंग साधका करता आहेच, इतरांनी घ्यावा. जे छछोरे लोक आहेत, चाल नाश्ता करू हॉटेलमध्ये, काय करायचं, वडापाव, चल आपण जाऊ लस्सी पिऊ, 100 रुपयाला लस्सी, ते ताकाची आहे का दुधाची आहे का पावडरच्या दुधाची, त्या परमात्म्याला नाही. चाल आपण भज्या खाऊन येऊ, कांद्याची भज्यांची ऑर्डर दे. याचा चैन करणाऱ्या छंगळ वादन करता ह्या अभंगाचा काय उपयोग असेल त्या परमात्म्याला नाही. ज्याच्या ठिकाणी साधक दशा आहे, साधकाची दशा निर्वाह पुरते, त्याच्या करता. बरोबर, मी तुम्हाला विचारू, ज्ञानात राहील. ज्याच्या घरी टीव्हीच नाही त्याने रिमोट कंट्रोल घेतला, काय उपयोग, पटकन सांगा. ज्याच्या घरी हत्तीच नाही त्याने अंकुश घेतला, काय काय उपयोग आहे त्याला. ज्याच्याजवळ मोबाईलच नाही त्याने चार्जर घेतलं, काय करणार आहे मी त्याला, तुम्हाला काय सांगू. आणि आपापली साधना करा, 4 वाक्य मोजा. आता मी तुम्हाला गॅरंटी पुन्हा देतो 4 वाक्यांची. सांगू, साधना करतो तो साधक आणि साधक करतो ती साधना. साधक साधना करून जे मिळतं ते साध्य, आणि हे साध्य ज्याला मिळालं तो सिद्ध. देता का मला चरण, पैठणवरून चरण आणू का, तेव्हा जाऊन येऊ का पैठणला. सापडला हरी सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी. दोन्ही हरिपाठ सकाळी करायचे. पण हरीकडे पाठ काय पदरात पडेल ते पहा. एकट्या हरिपाठाने उद्धार होतो. सुखे येतो घरा त्याने वैकुंठ भुवनी, तया नरा लादले चतुर्भुज नर. नुसते हरिपाठात उद्धार आहे. आता चला करायचं आहे. साधनेचं सांगून टाकलं, मी मोकळं झालो. आणि हरिपाठ ही साधन आहे. आता इथून सुरुवात झाली आपल्या. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. मी माझाच अनुभव सांगतो. 71 साली आळंदीला गेलो, 73ला मला मध्ये घेतलं बाबांनी, मोठे बाबांनी. आणि काय झालं, पाठ आटोपले, यात्रा आली का पाठ बंद होऊन जातात. 8 वाजेला झोपून घेतलं, संस्था बंद होती. मी म्हटलं आपल्याला असं कसं काय झालं. 3ला जाग कशी काय आली, 3ला तर झोप लागते मला. ध्यानात आला, पण 8 वाजेला झोपलोय. इंद्राणीत जाता येत नाही, राक्षस मुहूर्त आहे. ग्रंथाला हात लावता नाही, स्नान नाही झालं. म्हटलं मग दात घासत घासत मोठे बाबा काय करतात, दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर चिंतन करत होते. 3:45 वाजेला चिंतन करत होते. मांडीवर पिवळी शाल आहे, पाठीला तक्या आहे, झिरोबल लावलेला आहे, उत्तरेकडे तोंड आहे. साधू स्वतः साधना करतात. मी एका महात्म्याच्या तोंडून ऐकलं, आम्ही तुमचं अन्न खातो संसारी लोकांचं, तो साधू म्हणतो, आणि आमचं सगळं पुण्य तुम्ही घेऊन टाकता. मग आमच्याकरता काय राहिलं. मग आमच्याकरता आम्ही स्वतः साधना करायची. कोणी काही करो तिकडे, कोणी भारत नाही अशा खंडका खाऊन जायना. आपली साधना सोडायची. काय करतात त्यांच्या गप्पा काढून. कोणाचा उकिरडा येतो. मी आता काही बोलत नाही, गोड विषय सुटून जाईल. काही माणसं जेवणात चटणीच खातात, त्यांना आपण काय करणार. एक गोष्ट ऐका, आता मुखारानं साधना तुम्ही हो करतो बाबा. पण काय झालं, मी सोसायटीचा चेअरमन असल्यामुळे मला तिथे बोलवणं आलं. मी सांगतो कोण आलं, ज्या वर्गणी भरायची आहे सोसायटीची. साधना सोडली, निघून गेले. पुन्हा घरी आले, पुन्हा बसले चिंतनाला. बीडीओ म्हणजे गट विकास अधिकारी आले, आणि तुमचं गटारीचं व्हाउचर कॅन्सल झालेलं आहे. का बरं हो, तुम्हाला तिथे बोलवलं सरपंचाला. परत घरी आले, काय झालं म्हणे, तिकडे अमक्या अमक्यांकडे मुलीचा साखरपुडा जमला, सोपरी फोडण्याचा कार्यक्रम आहे, तुम्हाला बोलवलं. असा जो लौकिकात पडलेला माणूस आहे त्याला साधनेत प्रतिबंध आहे.
घास गिळत असताना केस जाणं हा जसा प्रतिबंध आहे. शरीरामध्ये खुराकचे पदार्थ काले, काजू, बदाम, पिस्ता, चारोली, मनुका, अक्रोड, अंजीर आणि त्या पोटामध्ये जंत जर असतील ते जंत त्याला ती शक्ती मिळू देत नाही. हा प्रतिबंधच आहे. एक मुलगी म्हणाली माझं लग्न झालं, मी पतीच्या घरी जायला पाहिजे होतं, पण माझ्या म्हाताऱ्या बाबाचे कपडे कोण देईल, माझ्या बाबाचा आंघोळ कोण करून देईल, बारीक भाकर कोण चुरून देईल, माझ्या बाबाच्या पायाला. ती जर माहेरी राहिली पती प्रेमाला दुरावते, प्रतिबंध आहे. काही काही मुलं पहिल्या आठवड्यामध्ये आळंदीला जातात, तिसऱ्या आठवड्याला लग्नाला घरी येतात, आणखी 2 आठवडे राहतात आणि परत गावाला येतात, आणखी पुन्हा आळंदीला जातात. हा प्रतिबंधच आहे. पुन्हा सांगू तुम्हाला, तर जितका माणूस लौकिकात पडला जसं कसं ते ऐका. नवरदेव आणि नवरीच्या मध्ये काय कापड धरतात ते सांगा बुवा पटकन. अंतरपाठ. राहिला लौकिक अंतरपाठ. कथा सोडवणाऱ्याच्या तोडून ऐकले. अगदी जवळ जाऊन स्त्रीचं रूप पाहणं, रूप बाधा होते, ती होऊ नये म्हणून नवरदेवाला नवरी दिसत नाही, नवरीला नवरदेव दिसत नाही म्हणून अंतरपाठ टाकला जातो. अंतरपाठ टाकला की नवरदेवाला नवरी, नवरीला नवरदेव दिसत नाही. तसा लौकिक मान मान्यता, पुढारपण, देशभक्ती हा ईश्वर भक्तीतला अंतरपाठ आहे, ज्याचा त्यांनी विचार केला. आजही असे काही कीर्तनकार आहेत ज्यांच्याजवळ मठ नाही, फक्त जेवणाच्या ताटामध्ये मठ आहे. ज्यांच्या ऐका मठ नाही, बरं दिंडी नाही, शिष्य नाही, गाडी नाही, ड्रायव्हर नाही, लोक नाही, सरपंचाचं पद नाही, 1 आर जमीन नाही, 1 गुंठाभर जमीन नाही, अंगावरचे कपडे काका ज्ञानेश्वरी टावेल आणि फेटा सुद्धा नाही, कीर्तन नाही, बार नाही, चिंतन मोजा पटकन नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन. काय 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 तुम्ही स्थिरल्यावाने नका वाना बोलायला. नामाचं आणि शास्त्राचं मंथन, मंथोनी आलंय ध्यानात तुमच्या तसं. मग ह्या लौकिकात पडला तो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कुठे कीर्तनाला होतं ते काही ध्यानात नाही राहिलं माझ्या. रात्री 1:30 वाजेला उठलो मी, किरकोळ काम रात्रीचं. अरे कहो महाराज झोपत नाही म्हणे. पोपट बाबा आजच गावाहून आलो सप्त्याला, पहिल्या दिवशी माझं चिंतन राहून गेलं, चिंतन पूर्ण केल्याशिवाय मी झोपत नाही म्हणे. 1:30च्या नंतर ते सद्ग्रस्त झोपले. कीर्तनकार आजही साधना करणारे आहेत आणि अजूनही अशी काही माणसं आहेत. आपण ज्या मठात उतरलो त्या मठातलं कीर्तन आपल्या कानात येऊ नये म्हणून पटकन दरवाजे बंद करायचे, असं बांधून घ्यायचं, गार झोपून घ्यायचं, काय होईल ते हो. आणि लगेच पंक्ती बसला की पहिल्या पंक्तीला पहिलाच नंबर. हाही एक वर्ग आहे. हा सावड्या. ज्या मठात सप्ताह चालला त्याच मठात तुम्ही उतरले, तिथले कीर्तन ऐकत नाही आणि पुन्हा रावील तुम्हाला येऊ द्या. म्हणतो अमुक 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 ढमुक काय म्हणतात विनोदाचार्य, गादीपती मठपती, बरेच गादीपती मठपती कोणाचंच कीर्तन ऐकत नाही. मी स्वतः डोळ्याने पाहतो. तिथे सप्ताह चालले पण मठपती काय करताय. सत्य सांगितलं तुम्हाला. तुकाराम महाराज साक्षात झाला. उच्च पदावर गेलेले न्यायाधीश, विक्रीकर अधिकारी, IPS अधिकारी, डेप्युटी कलेक्टर, ही मंडळी परमार्थात नाही आहे आणि देशभक्त क्वचित. मग ते म्हणतात मी तर गेलो दिंडीला, दिंडीला हार टाकण्यापुरते तुम्ही गेले, साधना नाही केली काही. एवढा वर्ग साधना करत नाही. मग एकांत वास हे पुढचं पद टाकलं. काळ सारावा चिंतन हे पुढे काय, पुढचं पद काय आलं ते बाप हो बोलू. एकांत वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आम्हा एकांताचा वास, म्हणे आम्हा एकांताचा वास, आम्हा एकांताचा. मी ब्रह्मरस शेऊ सोडा, मी ब्रह्मरस
ब्रह्मरस ब्रह्मरूप होऊन आणि ब्रह्म म्हणजेच आनंद भोगू, आनंद स्वरूप होऊ, आनंदच भोगत राहू. सुखे सेऊ ब्रह्मानंद. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष असे ब्रह्मरस सेवन करण्याचे चरण 3 झाले. झालं का मग आता? पण एकांतात बरं का आता. आणि ऐका आता, आपल्या राहत्या घरात जर चिंतन केलं सर्वसाधारण फल मिळतं. पण ते चिंतन आपण नदीकाठी जर केलं तर सहस्रपटीनं अधिक फल मिळतं. तेच चिंतन गाईच्या गोठ्यात जर केलं तर आणखी सहस्रपटीने फल मिळतं. आणि तेच चिंतन शंकराच्या मंदिरात गेलं अनंतम शिवसन्निधौ, अनंत पटीने शंकराच्या सान्निध्यात चिंतन केलं. हरी हरी हा मंत्र, आत्मा तो शिवाचा, राम जपे सदाशिव, अनंत पटीने फल मिळतं. काय करता ते हसण्याला? हसून हसून काही मिळणार नाही. किती पोंगा पंडित खाल्ल्यावर पोट भरेल पटकन सांगा. किती खायचे पोंगा पंडित? बोला ना हो, बोला ना हो. ते बुद्धीचे बाल येतात का लाल पिशवी भरून? किती बुद्धीचे, एवढीच गोडी बनते त्याची. नुसता कापसासारखा राहतो तो, वजनच नाही त्याला. पोट भरेल का? किती वेळा दात कोरल्याने पोट भरेल आणि किती वेळा शेजाऱ्याचा बाण कोरल्याने आपण श्रीमंत होऊ आणि किती संसाराच्या गप्पा केल्यानंतर आपण करू. म्हणून एकांत वास अशा ठिकाणी द्यावा. गीतेच्या 6व्या अध्यायातला 11वा श्लोक आहे. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मनः. आसन कसं लावावं? नात्युश्रितम नातिनीचम चैलाजी नकोशोत्तरम. हा योग्य करता श्लोक आहे. जास्त उंच नको, जास्त खाली नको. जमिनीचा थंडावा लागेल, उष्मा लागेल, उंच गेल्यावर वासन डोलेल असं मध्यम लावावं. धुतवस्त्राची घडी घालावी आणि साधना करावी. चला पुढचं एक सांगतो तुम्हाला. परी आवश्यक पांडवा आईसा ठावो जोडावा, ते तर निगूढ मठ भोवावा शिवालय. असं जंगल पाहावं, तिथे पाणी असावं, झाडं असावीत आणि गावाच्या अगदी जवळ जर असलं आणि तिथे जर सीताफळाची झाडं असली, खरं सांगा काय होईल? गावातली कार्टी काय करतील ते मला पटकन सांगा. कच्ची सीताफळ घ्यायला येतील ती पोरं, मोकार पोरं. म्हणून आता पुढचं सांगतो. एकांतात, हो एकांतात गजबजा सांडलिया, त्या 18व्या अध्यायातली उभी आहे. गजबजा सांडलिया, कीर्तनकाराला सुद्धा अशीच जागा द्या. तिथे कोणाचा जागा? एक म्हातारी आली म्हणे, बाबा सगळे हरिपाठाला गेले, मला चित्रहार लावून द्या म्हणे. हे घ्या म्हणे. 85 वर्षाची म्हातारी चित्रहार पायाची. म्हटलं मला बटन दाबता येते. मग काय कामाचा बाबा आहे म्हणे तू? म्हातारी लय कडक. अरे तुझं वय आहे का चित्रहार पाहण्याचं? काय काय सांगावं, विचित्र चित्र. पुढे सांगू ना. मग आता अशी जागा निवडली. मी सुद्धा जिथे राहतो तिथे 10 बाय 10ची खोली, पाण्याचा माठ नाही, टीव्ही नाही, रेडिओ नाही, वर्तमानपत्र नाही. आणि मग काय, पाण्याच्या 2च बाटल्या. आणखी काय आहे? भिंती आहेत. आणखी काय? भिंतीमध्ये आकाश आहे. आणखी काय? लाईट आहे. बाकी काहीच नाही. आणि सकाळी मोठी मोठी झाडं, 100 बाय 100ची जागा. सकाळपासून कोकिळा आवाज करतात. काय झालं समजलं का? पोपटाने कोकिळेचा आवाज काढला, दुसरं काहीच झालं. देता का बोवी कोणी ज्ञानेश्वरीतली? मला एखादी सांगा ना बाबा. कोकिळा कलरवाचे निमिषे, ही ज्ञानेश्वरी कोकिळीच्या बोलण्याला कलरव म्हणतात. आणि अशी जागा निवडावी जी ज्या ठिकाणी पक्षी आहे. पक्षी हे सुस्वरे आडवे, सुस्वरे पक्षाला मुळाचा स्वर आहे.
म्हणून मी सुद्धा पोपट पक्षीच आहे ना. मला गाता नाही येत, मला बोलता येतं. एक बोलू का आता? झाला एकांतात नामचिंतन आणि ही साधना सुरू झाली. एकांत वास, वास म्हणजे रहिवास. गंगा स्नान अंदाजे आकडा आहे, कमी जास्त होईल. मी छोट्या नद्या काही सांगत नाही. 81 नद्या आहेत तशा भारतामध्ये. एक असा देश आहे की तिथे नदी नाही पाऊसही नाही. आता त्या 81 नद्यातल्या मुख्य 7 नद्या आहेत आणि त्याच्यामधल्या 2 नद्या मुख्य आहेत, गंगाजी आणि जमुनाजी. पण मी हेही तुम्हाला सांगत नाही. वाचे म्हणता गंगा 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 मोजा बरं. दोन्ही सोबदार मोजतील आता. लाजू नका ना महाराज, असं काय करता? तुम्हाला महाराज व्हायचंय. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सोनभद्र, शरयू, तापी, पूर्णा, झिरी, बोरी, अंजनी, कृष्णा, कोयना, नर्मदा, सीना, क्षिप्रा, नीरा, भिवरा, चंद्रभागा, नेत्रवती, हाडकाय, खडकाय, सूर नदी, कांग नदी, गोगडी नदी, विश्वामित्री कोकणातल्या, झेलम, चिनाव पंजाबमधल्या, झेलम, चिनाव, रावी, सतलज, बियास, वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा, अमरावती, अर्णावती, बोराईमाता, अग्नावती, नेत्रावती, मोकणी, तानसा, बादसा, वैतरणा आणि बीडकडे आहे ती सिंदफणा. 81 बापा, माझा पाटा कमी पडला नाही. आणि जास्त सांगू नाही, तुम्ही काय ध्यानात ठेवता? वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ देश जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा, तुळशी पडता ब्रह्मगिरी, तुळशी पडता ब्रह्मगिरी. सकळ दोष जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा, तुळशी पडता ब्रह्मगिरी, तुळशी पडता परवा निघालो मी कोकणाकडून. इंद्रायणी ही इंदोरी गावापासून निघालेली आहे. इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशियापासून 5 कोसापासून 30 किलोमीटर पासून इंद्रायणी आली. भोवती वन वल्ली वृक्षी, येथे देव होनी येथे पक्षी, हे नित्य असे साक्षी असती नास्ती उदकी. त्या इंद्राचं शरीर वितळलं, त्याच्यापासून इंद्रायणी झाली. तिच्या पाण्यात मेलेल्या माणसाची हाडं जर टाकली त्याला अस्थि विसर्जन असं म्हणतात आणि त्याचं पाणी होऊन जातं. इंद्रायणीचं पाणी इतकं गोड कोणतंच पाणी नाही. माणसाचा चेहरा सुद्धा उजट होतो, अन्न पसाराही मदत होते. काय शाळ टाकलाय त्या भगवंताने त्या पाण्यात कोणच ठाऊक. काय करतात ते 6 महिन्याचं 12 महिन्याचं भरलेलं पाणी सर्दी करतो ते. आणखी सांगू का? ध्यानात राहील का? नदीची सुद्धा परिक्रमा करतात आणि अशा प्रकारची साधना तिथे का करावी? ऋषी मुनी संत साधक मननशील मुनी, मननशीलया मुनया यांनी त्या नदीच्या काठावर साधना केलेली राहते आणि आपली वृत्ती अंतर्मुख होते. कदाचित बाबा बाबा जर झाली मनात मध्ये वाईट वासना आली तर एवढ्या पाण्यात उभा राहा आणि पाणी कमी असलं तर पाण्यात बसून घ्यावं आणि जास्त पाणी असेल तर काठाकडे यावं जरा आणि ओंकाराची प्रणवाची साधना करावी. हे महात्म्यांच्या मुखातलं आहे, युट्यूब मधलं नाही बाबा. तुम्हाला हसवण्याकरता ते युट्यूब मधला हा विषय नाही. कोणती साधना सांगितली? ओंकाराची की प्रणवाची साधना करावी. एकांतवास, गंगा स्नान, देवाचं पूजन करा. देवाचं पूजन, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे बा. हा एक अभंग आहे. मोजता का सगळेजण? एवढ्या प्रतिमा आहेत. मोजा पटकन. करू सुरुवात. शैली, लवही, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती,
मनोमयी मणिमयी किती झाल्या? हे शुकमुनींनी राजा परीक्षितीला भागवतात 11व्या स्कंदात 27व्या श्लोकात सांगितलं, 27व्या अध्यायात सांगितलंय. आता परत ऐका. म म म हे तिन्ही म कधीच बदलवायचे नाही. माला, म मंत्र आणि म म्हणजे मूर्ती, हे तिन्ही कधी बदलायचे नाही. या माळेचा जर मी 12 वर्ष जप केला, हे बोट न लागू देता, ज्ञानदेवा म्हणून एक नारायण आला का जप, 12 वर्ष जर या माळ्याने जप केला तिच्यात दिव्यत्व उतरतं. 12 वर्ष ज्या मूर्तीची पूजा केली तिच्यात दिव्यत्व उतरतं. 12 वर्ष ज्या मंत्राचा जप केला त्याच्यात दिव्यत्व उतरतं. अरे हे करणारा करताय, जेवण करून नाश्ता करून झोपा घेणाऱ्याचा हा विषयच नाही आहे. ज्याच्याजवळ एसटीचं भाडं नाही त्याने विमानाचं तिकीट कशाने काढा भाऊ जा बिन तिकीट पॅसेंजर मध्ये. करतो सुरुवात, मूर्तीचं पूजन केलं की ती मूर्ती ज्या देवतेची त्याची आपल्यावर कृपा होते. पण मला एक आनंद वाटतोय, आपलं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार सगळेचे सगळे मंत्री मूर्ती पूजक आहे. काय म्हणतील बाबा गांजा प्यालेत का? नाही, गांजा नाही प्यालं. चहा, अरे चहा नाही, पाणी नाही, गांजा नाही, काही नाही. मंत्री कस काय मूर्ती पूजक? हा अमका अमका पुतळा आहे, XWXZ हा पुतळा, याची आज जयंती आहे. आणलं तिकडनं क्रेन, त्या क्रेनच्या पानवर एक जण बसला, साफसफाई करून टाकली त्या पुतळ्याची. पुन्हा स्प्रे मारला, साफसफाई करून ओल्या फटक्याने पुसून टाकली. पुन्हा मोठं क्रेन आणलं, त्या क्रेनच्या पानमध्ये 2-3 जण बसले आणि त्याच्यावर पाणी टाकलं, पुसून टाकलं, त्याला शाल पांघरवली, पिन लावली, माळा टाकली, गुलाल टाकला, फोटो काढला, फोटो मुंबईला पाठवला. मग मूर्तीला हात आहे, पुतळ्याला हात आहे. मूर्तीला तोंड आहे, पुतळ्याला तोंड आहे. मूर्तीला पाय आहे बरं का, पुतळ्याला पाय आहे. मग यांनी ज्या पुतळ्याची पूजा केली ती कोणती पूजा झाली? सरकार मूर्ती पूजक नाही का? मी गांजा पिऊन कीर्तन करतोय का? अरे बाबा, हे जे आहे हे सगळेचे सगळे मूर्ती पूजक आहे. फक्त त्याच्यातले 7-8 माणसं मात्र वेगळे झाले आपल्या भारतात. 12 डोलीचे सुपुत्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरठीच्या सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ही गुजरातची परंपरा आहे. ठणकावून सांगितलं, अपने भारत के संविधान में ऐसा नहीं है कि कोई नेता गण ने मूर्ति का पूजा नहीं, पाठ करना नहीं, ऐसा का लिखा है. प्रधानमंत्र्याला सांगितलं, गेले विमानतळावर बसून गेले गांधीधामला केली पूजा. ते सरदार वल्लभभाई पटेल या देशाचं भाग्य नाही की ते पंतप्रधान मिळाले नाही, हे अपुरं पडेल. करा, तुम्हाला जेवढी पूजा होईल तितकी करा. एक म्हातारी म्हणाली म्हाताऱ्याला, म्हणे काय करतायत? म्हणे आता मला जप नाही करायचं का? मग करा ना जप. म्हणे दूध ठेवू नाही सर. एक प्यालावर दूध आणलं, म्हातारीने ठेवलं, म्हातारी मंदिरात गेली निघून. पण तिथे सोकलेलं मांजर आलं, याने हुसकवलं म्हाताऱ्याने, पडवलं त्या मांजराला. पुन्हा जप करायला का? पुन्हा मांजर आलं. असं एक चरण आहे गाथेमध्ये. बोलल्या बोलतात चरण काढ. मांजरे देखील लोणीयाचा गोळा लावण्या एवढा पैसे. पुन्हा तिसऱ्यांदा मांजर आलं, याने जप करण्याची मानच फेकून मारली. कोणाला फेकले? कीर्तनकाराला नाही. तुझ्या गड्यातच अडकली ती, पळाली ती. पुढे तिला कोणी विचारलं बोक्याने, ताई काय झाले? म्हणे मी मारकरी झाले. अशा गोष्टी पाहिजे बाबा तुम्हाला. 4 गोष्टी ऐका. दंभ, पाप, कामना आणि व्यभिचार हे 4 दोष भक्तीत नसावे. देवाच्या पूजेने आणि प्रदक्षिणा. बंकट स्वामी महाराज तुळशीची प्रदक्षिणा करायची जप घेऊन. संस्था झोपली, 10ला टोल पडतो, 1 दररोज पडतो आणि झोपा मग आता. आणि 4ला 1 टोल पडतो उठण्याचा. तर बंकट स्वामी परिक्रमा करायची 1. दुसरी परिक्रमा औदुंबराच्या झाडाला, तिसरी आवळ्याच्या झाडाला, चौथी परिक्रमा जी आहे वडाला,
पिंपळाला ज्ञानोबा माऊलींच्या आईने कशाला केली परिक्रमा? पर्वताला नामा म्हणे प्रदक्षिणाने त्याच्या पुण्यानेही ज्ञानोबारांनी ब्रह्मगिरी परिक्रमा केली. अजून हजारो लाखो लोक नर्मदा परिक्रमा करतायत. चाललंय ना परिक्रमा. आणि गाय वित असताना परिक्रमा करायची आणि आई वडिलांना मंदिराला परिक्रमा. शंकर भगवंताचा परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा आधीच करायची. चला जाऊ द्या. प्रदक्षिणा देवाची करताना तुळस घेतली. तुळशी दिवसा आणि रात्री ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देते आणि बाकीचे झाड संध्याकाळ झाली कार्बन डायऑक्साईड सोडतात ना ऑक्सिजन घेतात. मग झाडाखाली झोपू नये रात्री. पण तुळस कायम प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देते. तुळस 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 आणि फार त्याच्यात तिक्त रस आहे. असं मर्जून मर्जून जर लावला तर या ठिकाणी झालेला अंजूर खलास होतं. त्याचं तेल काढलं जातं तुळशी पाल्याचं आणि दम्याच्या वाताच्या औषधात टाकलं जातं. तुळशीच्या कोरड्या पाण्याचं चूर्ण खाल्लं की चांगली भूक लागते. बाळंत बाईला जर मुलाला पाजण्याची व्यवस्था होत नसेल तर तुळशीचं काढं बी घाट्यात टाकावं. त्याच्या आणखी आय भरपूर आहे. काढा करायचा एवढासाच गुड घालायचा, जास्त नाही. साखरने कप होतो. बोला तुळशीचा पाला आणि त्याच्यात आलं. काय सांगितलं? ध्यानात आलं? काय आलं? अर्ध. त्याच्यात नसलं अर्ध तर सुंठ, काली मिरी, लवंगचा तुकडा कुठून हा आणि तो काढा घ्यायचा. सर्दी कमी होते. 80 गोडी निघाली आहे बाबा. 7 रुपये 98 पैशाला. समजा गोड्यांच्या किमती देखावा तयार केलाय. अरे पण किडनीवर परिणाम करते का हा तपास कर पाहिजे. लिव्हरवर परिणाम करते का त्या गोळ्या हे तपास कर. काय 7 मिनिटात सर्दी घालवतो. कोणी सांगणार नाही डॉक्टर की याच्यानं असं होईल. दुष्परिणाम सांगत नाही, कंपनी सांगत नाही. आणि ही सर्दी मेहरबानी करून भाज्या फळं आणि दूध पाणी हे फ्रीजमध्ये ठेवू नये. परमपूज्य आपल्या संभाजीनगरचं वैभव जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, ताजा पदार्थ शिळा करून खाण्याची व्यवस्था म्हणजे फ्रीज. ज्या दिवशी जितकं लागतं तितकंच आणायचं. फ्रीजचा वापर केल्याने कायमची सर्दी जळते. काय विकार वाढले. पण एक सर्दी कीर्तनकार बाबाला होऊ नये आणि दुसरी सर्दी स्वयंपाक करणाऱ्यांना होऊ नये. मोजा महाराज किती सूत्र झाले. काळ सारावा चिंतने, एकांतवास, गंगा स्नान, देवाचं पूजन, तुळशी परिक्रमा. 5 सूत्र झाले. सगळं सांगितलं. अरे हे सांगा ना, सांगा ना. लागली आमची व्यवस्था. पण परत ऐका, पूर्ण गीतेमध्ये 3 ठिकाणी आहाराचा विषय आलेला आहे. 6व्या अध्यायातला श्लोक ऐका. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. आहार तरी सेविजे परियुक्तीचे नि मापे मविजे क्रिया ज्यात आचरिजे तयाची स्थिती. योग्य आहार घ्यावा. विवेक सेवी लघु अशी हलका आहार घ्यावा. हे 18व्या अध्यायात आहे. आणि 17व्या अध्यायात आहे आयुष सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना. रस्या रसमय, रस्या स्निग्धा स्थिर वृद्ध्या, हृदयाला स्थिर ठेवणारा.
यस्या स्निग्धा स्थिरा वृद्ध्या आहारा सात्विक प्रिया. ब्रह्मांड नायकाने मानवा करता 3 अध्यायात आहार सांगितलाय. मीच कीर्तनात बोललो माझ्या जेवणात तिखट टाकू नका. बाबा अजिबात वरून तिखट टाकलेलं नाही तुमच्या भाजी. आणि भाजी बनवली मिरच्यांची, हिरव्या मिरच्यांची. भाजी भात तिखट नाही बाबा. काय करावं, कापसाच्या गाठोड्यावर डोकं फोडून घ्या. मला सगळेजण सांगा, तिखट खाऊन कोण पैलवान झालं, तिखट खाऊन कोण बुद्धिवान झालं, आणि तिखट खाऊन कोणी आरोग्य सांभाळलं. असा एक पखवाजा या महाराजांच्या वयचा. काय म्हणे, पोपट बाबा तुम्ही तिखटला घाबरता, आणा इकडे त्या मिरच्या. मला वाढलेल्या 4 मिरच्या पीठ भरलेल्या, भरली मिरची म्हणतात तिला, त्याने घेतल्या आणि त्याच्याही त्यानेच खाल्ल्या. अरे म्हटलं एवढं तिखट खात नको जाऊ. ऐक रे बाळा, ऐक रे. हा बसा गप, आपलं कीर्तन सांगा, हे नका सांगू. पोरग बोलू दे ना. आणि पुन्हा जुन्नर तालुक्यात आलं. म्हणे बाबा तिखट खाल्ल्याने मला बक्षीस भेटलं. म्हटलं काय नाही, मुडी व्याज झाली. काय नाही, सत्य कथा आहे. अकोला जिल्ह्यातला कीर्तनकार आहे. काय करता, कोणी ऐकत नाही बघू. या मोठ्या वयाच्या मुलातला एक पखवाजा माझ्या कीर्तनाला पखवाज वाजवला. झोपलो मी. 1 वाजेला रात्री उठलो. तो मोबाईल खेळत होता, तो कीर्तनकार पोरगा पखवाजा. मग बोललं तर मग तुमच्या बापाचं खातो का, तुम्ही खाऊ घातलं का मला, तुमच्या घरचा जेवणचा डबा येतो, काही बोललो नाही. आणि मग त्याने सकाळी स्नान बिन झाल्यावर मला विचारलं, बाबा इथं का नाही, इथं आंबट आंबट ढेकर येतात. आणि काय होतं, जडजड 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 होतं. तू केव्हा झोपला रात्री त्याचा? काही नाही म्हणे, 6 वाजेला तर झोपलो. अरे जागरण करू नको, दिवसा झोपू नये आणि रात्री जागू नये, हे वेदाने सांगितलंय. दिवा सॉप्सी, आरोग्य सांभाळा. आणि आता मोजा, आता सुरुवात करतो. सत्वगुणाचा आहार घ्यावा. मोजा सगळेचे सगळे आहार सात्विक आणि विचार तात्विक. काय 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 काय. आज मारुती बाबा 94 वर्षाचं शरीर आहे. मी स्वतः त्यांचा पंचदशीचा पाठ ऐकला. जो पाठ मी 71 साली ऐकला, तो 2025 मध्ये ऐकला. 54 वर्षापासून मी पाहतोय. एवढा भात, डाळ मुगाची डाळ, एवढं ताक आणि फळाचा ज्यूस, एवढ्या आहारावर 94 वर्ष. मोठे बाबा आळंदीकर 99 वर्ष, भाऊसाहेब 92 वर्ष, नथुसिंग बाबा 97 वर्ष. सांगा कोणता खासदार जगला ते सांगा. कोणता व्हिडिओ जगला, कोणता कलेक्टर जगला, इतके सांगा. सांगा, द्या यादी द्या ना. मग साधूंचं हे घ्यावं. मी सुद्धा भूक ठेवूनच जेवतो. काही काही लोक भस्कन वाढून देतात, काय करावं आता. मग एक ऐका आता. आहार सात्विक, विचार तात्विक. आहारात सत्व, विचारात तत्व आणि त्या जगण्यात महत्व. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. वैराग्याचे सार करावया, करावया. वैराग्याचे सार करावया, करावया. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. 100% बरोबर आहे प्रमाण. थंडा नावे उन्हा खावे. आता मला वात असल्यामुळे मी थंड पाण्याने स्नान करत नाही. वात थंडा नावे थंड पाण्याने स्नान आणि गरम पाणी प्यायला. थंडा नावे उन्हा नावे, थंडा खावे.
तर याच्यामध्ये सांभाळून घ्या. पहिल्यांदा ऐका गडबड काय होते ती. आपलं काय चहा कडक करायचा. चहा पासून शरीराला कुठलाच फायदा नाही, कॉफी पासून नाही. एका आमदाराच्या घरी त्याच्या नोकरीची बाचाबाची झाली माझ्याशी. तुम्ही बावडट बाबा दिसता म्हणे. अरे हा काय माणूस आहे रे. तो आमदाराचा नोकर बोलला मला, आमदारने बोलला. तुम्हाला कळतं का म्हणे बाबा नेस कॉफी आहे. मी बोललो का रे बावळ्यात. बोल कोणी सांगितलं ही कॉफी. अरे कॉफीमध्ये कॅफीन असतं, चहामध्ये टेनिन असतं, तंबाखूत निकोटीन असतं, दारूमध्ये अल्कोहोल असतं आणि अन्नामध्ये बर का अशा प्रकारचं सत्वगुण युक्त जीवन जगण्याकरता लागणारं जीवन सत्व हे तत्व राहतं. हा लय गेलेत बाबा असे. तो उसरटच होता तो. मी काही त्याच्या नादी लागलो नाही. पण ऐकता का आता एक व्यवस्थित असंख्य लोकांना कीर्तनकारांना साकार आहे, असंख्य लोकांना मूळ व्याध आहे, ऐकायलाच तयार नाही. ते म्हणतात तुम्ही सिव्हिल सर्जन आहेत का, तुम्ही काही घाटीतले डॉक्टर आहेत का, आणि तुम्ही काही MBBS झाले का. अरे MBBS न घाटीन डॉक्टर हे जन्माला येण्याच्या अगोदर 5000 वर्षाच्या पूर्वीचा आयुर्वेद आहे. किती वर्ष सांगितलं मी. घाटी बिटी काहीच नव्हतं तेव्हा. पहिले तुमची डिपॉझिट भरायची, काहीच नव्हतं. MBBS बी नव्हतं, BSMS नव्हतं, DSMS नव्हतं. आणखी सांगू युनानी चिकित्सा मुस्लिम धर्मातली ती नव्हती. मॅग्नेट चिकित्सा चुंबकीय चिकित्सा तेही नव्हती. 5000 वर्षाचा आयुर्वेद आहे. मी स्वतः अनुभव घेतला. नेहमीच बटाटे वांगे वाटाणा वाल घेवडा वात वाढवतो शरीरात आणि सगळा वात काढण्याकरता वात विध्वंस नावाचं औषध माझ्याबरोबर आहे. तंदुरुस्त राहून हे शरीर परमार्थाला वापरा. आजही वानर शेळी उंट हे तिन्ही प्राणी ताजा भाजीपाला खातात. तिन्ही प्राणी. शेळा नाही. मुंबईचे लोक शेळ दूध शेळ पाणी वगैरे. आता असं एक करा ना मग. आता अर्ध पोट भरायचं अन्नाने, अर्ध पोट भरायचं पाण्याने. चाराने पोट पाण्याने पोहून झालं का मग. अर्ध अन्नाने, चाराने पाण्याने आणि चाराने पोट मोकळं ठेवायचं. थंडा नावे उन्हा खावे, रात पहिला प्रहर सोवे, 9ला झोपावं. कीर्तन नसेल तेव्हा. लोलुप्यता काय निद्रे नावे, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित. साधका करता उपदेश्वर प्रकरणातले 4 अभंग आहेत. निर्वाहापुरते हा एक अभंग, तो एक अभंग. जेवढं झालं तेवढं करा बाबा. मी काही तुम्हाला आग्रह करते, तुम्ही मी माझ्या म्हणणार काही चहा सोडणार नाही. इतकं मी बावलट आहे का भरोसा ठेवल तर. आणि जास्त बोलू नये, जास्त झोपू नये. काय करावं हे सांगितलं आणि काय करू नये सांगितलं. थंडा नावे उन्हा खावे, रात पहिला प्रहर सोवे, वो हकीम के घर कभी नाही जावे. आखे हिरडा. त्र्यंबकेश्वरच्या पहाडामध्ये हिरड्याची झाड आहे. छोटा कोवळा हिरडा जर असला त्याला पाड हिरडा आणि त्याच्यापासून सुरमा किंवा काजळ बनवतात. ते डोळ्याला लावायचे पूर्ण आणि मंजन करावं मिठाचं. काल मिठाने दात घासलेले. गुरढोरांच्या हाडापासून बनवलेलं टूथपेस्ट आहे. गुरढोरांच्या हाडाशिवाय टूथपेस्ट बनत नाही. जर पटलं नाही तर डी फार्मसी कॉलेजमध्ये जाण, माझा फोनवर मला काय बोलायचं ते बोला. गुरढोरांच्या हाडापासूनच बनतं ते. झाला सांगा पुढे काय. ऐका. थंडा नावे उन्हा खावे जाऊन गेलं ना.
हा? बरं ऐका, आखे हिरडा दाते लोन, दाताला मीठ डोळ्याला हिरड्याचा सुरमा, आखे हिरडा दाते लोन भोका राखे चौथा कोण, तैना अंग पर सोवे उसका रोग घर घर रोगे, पेट नरम पैर गरम आणि शिर्क रखो ठंडा, आया रोग तो उसे मारो डंडा. हे शरीर सांभाळायचं, जास्त बोलायचं नाही. नसावी बासर, बासर शब्दाचा अर्थ स्वैर निद्रा, बासर शब्दाचा एक अर्थ आहे लांब पल्ल्याची झोप, अशी नसावी. अति झोप आयुष्याचा लोक, काळाचा कोप मर्यादित झोप. काय 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 कमी झोप आरोग्याचा लोक, म्हणून वेळेवर झोप. रिकाम्या गप्पा करायच्या नाही. काही काही घरी 1 वाजेला झोपतात ना 3 लाच जागे होऊन जातात म्हातारे, खोकलणारे म्हातारे. त्या मुलाला झोपूही देत नाही. बाबा तो पहिली गाडी धरायची. आम्हाला पोहोचवणारा रिझर्वेशन केलेलं आहे जनशताब्दीचं, आणि आम्हाला पोचणारा 3 ला झोपला. तो कशाला आम्हाला गाडी सापडून दे, म्हणून पहिल्यांदा लगेच झोपून घ्या. मग आता हे जे तुम्ही नियम सांगितले, पहिले 5 आणि दुसरे 5, युक्त आहार, विहार, इंद्रियाला नेम, जास्त बोलू नये, जास्त झोपू नये, 5 आणि 5 कशा करता, हे उपाय लावायचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, भाव या गगन, ज्ञानेश्वर लाभाचे उपाय सांगितले. परमार्थ धन मिळणार आहे. देशाला खर्च करण्याकरता जिथून पैसा उपलब्ध होतो, इन्कम टॅक्स प्राप्ती कर, तर त्या प्राप्ती कर वाल्यांना सुद्धा या धनाचा तपास नाही. कोणतं परमार्थ धन त्यांना माहित नाही. यांच्या खात्यावर 27 लाख रुपये आहे, त्या ऑफिस मध्ये त्याला कळतं. यांच्या पत्नीच्या खात्यावर 23 लाख रुपये आहे. कुठून आला पैसा लगेच नोटीस नाही. 10 वर्षापासून भयंकर कडक झालेला आहे, कुठून पैसा आला. पण अशी व्यवस्था आहे का इन्कम टॅक्स वाल्याकडे, यांनी संपूर्ण गाथेचे 67 पारायण केले, पंढरपूरच्या 34 वाऱ्या केल्या, आळंदीच्या 37 वाऱ्या केल्या. एवढं पुण्य कुठून आणलं आहे का. राजा हे धन विचारू शकत नाही. पायोजी मैने राम रत्न धन, राम रत्न हे धन माझ्याकडे. हनुमानजी राम रत्नम जानामी कौशल्या गर्भ संभवान, कौशल्या मातेच्या गर्भात प्रगट झालेलं रामरत्न माझं धन आहे.
पायोजी महिने राम रतन धन पायोजी महिने राम रतन बस. आणि शेवटचं सांगतो, हे धन आता चाल म्हणू नका. काय द्यावं लागतं देवाला? देह समर्पित. देहावर जेवढं प्रेम आहे तेवढं देवाला देऊन टाका. देवाची आसक्ती कमी करा. काय लाभ आहे शेवट करतो, ऐका. तुम्ही सांगा मला, या अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द काय आहे? पहिल्या चरणातला पहिला शब्द, इतका वेळ नाही लागेल पाहिजे, काळ. आणि शेवटच्या चरणातला शेवटचा शब्द सांगा, पटकन सांगा. आनंद. काळ आनंदात जातो. शरीर सांभाळलं, परमार्थही केला, आपापली साधनाही केली आणि लोकांच्या जाहिरातीपासून दूर राहिले. आज जो कीर्तनकार कीर्तन ठेवणाऱ्याची स्तुती करतो त्याला डिमांड आहे. एक कीर्तनकार या 2 नखांमध्ये झेंड्या बाम भरून आणतो. कोणता बाम? असं केलं, सीतामाई वनात गेली, असा रडतो तो महाराज. रडू नाही येणार का झेंड्या बाममुळे? एक तर हसवता आलं पाहिजे, नाही तर रडवता आलं पाहिजे. माझंच एक झालं उदाहरण तुमच्या याला फुलंबरीला. संभाजीनगर मधून गाडी गेली, कीर्तन झालं, तो कीर्तन ठेवणार म्हणे पाकिट दाखवा नाही बाबा. म्हटलं घ्या. म्हणून इतके पैसे कसं काय? म्हटलं मला काय माहित. मग तो ड्रायव्हर गाडी चालवता काय बोलला मला, त्या गाडी कीर्तन ठेवणारला, या बाबाने त्या माणसाची स्तुती नाही केली म्हणे, या पोपट बाबाने. म्हणजे याचं पाकिट कमी भरलं. याचं कारण आहे, जगाची स्तुती करून पोट भरण्यापेक्षा परमात्म्याची स्तुती करावी, स्तुती अथवा निंदा करावी. म्हणून तुम्ही गाडी नाही घेऊ शकत. घेतली का गाडी? एक पदर पसरतो, गळ्यात माळा, कपाळी टिळा, हृदयजी वाळा आणि त्याचा देवाला नाळा. हवा मावा रवा पोहा, काय 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 गोवा कोण बोललं? खवा मावा रवा पोहा, बचेल तेवढा खावा, पण कावा दावा हेवा, यापासून दूर राहा. ते सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी पट्टी देऊनच मग घरी जावा. सुंदरशा प्रकारचं तुम्ही नियोजन केलेलं आहे. आपला परमार्थ हेच आपलं धन आहे. मी ज्या घरात जन्म घेतला, ज्या घरात लेकरं जन्माला आले त्यांना हेच सांगतो, पण त्यांना अशी भीती वाटते माझ्यापासून, आपल्याला सोडून पडून तर जाणार नाही. पोपट बाबा मी म्हटलं मी सोडून काही जाणार नाही, पण रेल्वेची चाकं रुळाला धरून चालली पाहिजे. नाही चालली तर मातीत जातात आणि तिरपी कानी होऊन भंगारमध्ये जमा होतात. त्या रेल्वे मंत्रालयाचे जवळचे नातलग ते भंगार घेतात. आपल्याला भेटणार ते भंगार, ते तुम्हाला काय माहित, मला माहिती आहे. 600 टन असेल तर 300 टन मध्ये सगळं व्यवहार होतो. का मातीत त्याचं भंगार का झालं? त्या रेल्वे चाकांनी आणि पटरी सोडली, रूढ आणि म्हणून त्याची भंगार झाली. मग तसं धर्मनीतीचा रूढ सोडील तो भंगार मध्ये जाईल मनाचा. देह समर्पित